वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी परभणीत संविधान विटंबना आणि त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी सुजात आंबेडकर यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची माहितीही घेतली। दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन का करण्यात आलं याचं उत्तर सरकारने द्यावं अशीही मागणी त्यांनी यावेळी केली। हे बघा, माझे महत्त्वाचे आपले बरेच आक्षेप होते। सर्वात पहिले की एक बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याच्याहून महत्त्वाचं संविधानाचा तोडफोड करणं, संविधानाची तोडफोड करणं ही एक खूप गंभीर घटना आहे आणि या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणताही संविधानप्रेमी नागरिक हे सहजासहजी सहन नाही करून घेणार। ही बात आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार आहे। दुसऱ्या बाजूला पण एका संविधानशील पद्धतीने आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन होतं। ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि याचा सरकारने जबाब दिला पाहिजे। कॉम्बिंग ऑपरेशन खूप सिरियस घटनांनंतर होतं, पण ते या घटने मी आता वर बोलताना तेच म्हणालेलो, हे जे कॉम्बिंग ऑपरेशन होतं त्याची ह्या घटनेनंतर गरज नव्हती, पण ते केलं। हे का केलं हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेसमोर एक प्रश्न मांडतो की महाराष्ट्रात किंवा भारतात कितीतरी दंगली होतात, पण कॉम्बिंग ऑपरेशन कुठल्या घटनेनंतर केलं जातं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। जिकडे कुठेही दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात किंवा जिकडे जिकडे आंबेडकरवादी प्रतीकांवरती हल्ले होतात, त्याच्यानंतरच हे सरकार इकडचं कॉम्बिंग ऑपरेशन करतं, हा एक मुद्दा आपल्या सर्वांना समजून घेतला पाहिजे आणि ह्याच्याबद्दलच बोललो। दुसऱ्या बाजूला जे निर्दोष लोकांवरती गुन्हे लागलेत, कितीतरी महिलांना अटक झाल्यात, कितीतरी तरुणांना हे त्यांच्यावर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कारण त्यांच्यावरती महत्त्वाचे खटले लागलेत, गंभीर खटले लागले। ते मागे घेऊन तमाम निर्दोषांना सोडणं आणि त्यांची सुटका करणं याच्यासाठी आमची भेट घेतली। माजी सैनिकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं। यावेळी फसवणूक करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी, तसंच त्यांना न्यायालयापुढे सादर करून हा तपास तात्काळ पूर्ण करून सर्व माजी सैनिकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावे अशी भावना यावेळी सैनिकांनी व्यक्त केली। आज पुणे कमिशनर ऑफिस समोर माजी सैनिकांचं आंदोलन होत आहे। विषय असा आहे की गेल्या 4 महिन्यापूर्वी बीटी कवडे रोड या ठिकाणी एसजी ट्रेडिंग कंपनीने 355 माजी सैनिकांची फसवणूक केली। 30 कोटीपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक, त्याची नोंद पुणे पोलीस ठाण्यामध्ये त्याची नोंद झालेली आहे। गेल्या 4 महिन्यापासून पुणे पोलीस योग्यरित्या तपास करत नाही। मुख्य आरोपी जे आहे ते आरोपींना अटक आतापर्यंत केलेली नाही। त्याच्यासोबत काम करणारे जे स्टाफ आहे, ज्या लोकांनी या लोकांना कन्व्हिन्स केला, पैसे गुंतवण्यासाठी त्यांना विनंती केली किंवा त्यांनी माहिती दिली, अशा आरोपींना सुद्धा अटक केली नाही। गेल्या 4 महिन्यापासून हा विषय पुणे पोलीस आयुक्तांना माहिती असून सुद्धा आरोपींना अटक केली जात नाही आणि माजी सैनिकांना न्याय मिळत नाही। या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तांना एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी विनंती करतो की जे लोक आज आंदोलन करतात ते देशाचे माजी सैनिक आहेत। बॉर्डरवर लढणारे लोक आज प्राणाची आहुती देऊन घरापासून दूर राहून आपली देशाची सेवा करणारे लोक आहेत। हे खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो की माजी सैनिक आंदोलन करतात आणि पुणे पोलीस याची दखल घेत नाही। 4 महिने झाले तुम्ही विलंब लावलेला आहे। गेल्या 4 महिन्यापासून तुम्ही याचा तपास करत नाही। या 4 महिन्यामध्ये तुम्ही आरोपीला अटक केली नाही, का विलंब लावलेला या केसमध्ये? अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्याने पुणे पोलिसांना आवाहन करतो की कवरेत आरोपींना अटक करा, त्यांना न्यायालयासमोर उभा करा आणि त्याची मालमत्ता जप्त करून ज्या लोकांनी माजी सैनिकांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचा परतावा म्हणून त्यांना परतफेड करावी आणि पोलिसांनी यामध्ये योग्यरित्या तपास करून न्याय मिळवून द्यावा, यासाठी आजचं हे आंदोलन होत आहे। मालेगाव ते माहूर जाणाऱ्या बसला नावा फाटाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये साधारणतः 3 प्रवासी जागीच ठार झाले। ही घटना साधारणतः शनिवारी दुपारी 3च्या दरम्यान घडली। या घटनेमध्ये जवळपास 15 ते 20 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते। या बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते। अपघातग्रस्तांना जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। पुण्याचा अजेंडा गेल्या 2.5 वर्षात आम्ही सेट करून ठेवलाय, फक्त त्याला आता चालना देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते। मला असं वाटतं की
पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमाने सुरुवात होते ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या 2.5 वर्षात सेट केलेला आहे. आता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्त्वाचं आहे. ती गती आम्ही देऊ. माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ. अधिकारी कार्यालयात नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यालयातील खुर्चीत उचलून कार्यालयाबाहेर आणून अनोख्या प्रकारे आंदोलन केल्याचा प्रकार समोर आला. वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती सी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी अविनाश गुंजाळकर यांची खुर्ची मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर उचलून नेत आंदोलन केलं. शहरात होणारा कचरा, दुर्गंधी, बफिंगच्या नावानं वारंवार लागणारी आग आदीसह घनकचरा संदर्भातील नागरिकांच्या अनेक समस्या आणि तक्रारींवर घनकचरा व्यवस्थापन अधिकारी गुंजाळकर कार्यवाही करत नाहीत. कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी गेलो असता ते कार्यालयात भेटत नाही असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आला. हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये. हनुमान चालिसाचा विरोध करणारे, हनुमान चालिसा म्हणणे म्हणजेच राजद्रोह दाखल करून जेलमध्ये टाकणारे अशा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार केले. अशा उद्धवनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व हे सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे तुम्ही. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर बोलण्याची तुमची लायकी नाही अशी टीका भाजप नेता नवनीत राणा यांनी केली आहे. आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, जे आज सांगतात आहे की 80 वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर, त्याच्याकरिता त्यांचं प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात, मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या. तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? आज विधानसभाचं असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं, तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व, अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीसजी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची. आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते, तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे, तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही? पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी 4-4 महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे. तेव्हा उद्धवजी, जनाब उद्धवजी, आपण का दिसल्या नाही, आपण का बाहेर पडल्या नाही? आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये. ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत ही सुनंदा काकींची इच्छा आहे, पण त्यांच्या मुलांची इच्छा आहे का हे एकदा विचारलं पाहिजे. काल वाढदिवसाच्या निमित्तानं कौटुंबिक भेट झाली आणि आज म्हणतात की एकत्र आले पाहिजेत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे तर राज्यमंत्री पदाची शपथ घ्यावी हे त्यांच्या मुलाला वाटतं का, याचं उत्तर काकींनी दिलं पाहिजे, असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. पण जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अमोल कोल्हे यांना एकत्र येणं हे मान्य नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावलाय. आमची सुनंदा काकीला प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं तुम्ही सांगता, पण तुमच्या मुलाची इच्छा आहे का हे एकदा तुम्ही मुलांना विचारलं पाहिजे. आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, राष्ट्रवादीचे काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्री शपथ घेत आहेत, आणि काल जे काही कौटुंबिक भेट झाली ती वाढदिवसाच्या निमित्तानं कौटुंबिकच भेट होती. त्याच्यामुळे आज आता उशिरा तुम्ही बोलताय, ठीक आहे, एक आई म्हणून त्यांचं आम्ही पण स्वागत करतो. आमची भावनाच आहे प्रत्येकाची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातपासूनच भावना होती. अजितदादांनी 1.5 वर्षापूर्वी षण्मुखानंदमध्ये काय भूमिका मांडली होती, विरोधी पक्षनेते पदात मला रस नाही, मला आता संघटनेची जबाबदारी द्या. त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं, स्वतःच्या जोरावर 41 आमदार निवडून आणले, आणि सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे. पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात? याचं उत्तर काकींनी द्यावं. ते येत असतील तर स्वागत आहे. पण जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही, वाटणं शक्यच नाही. आमच्याकडून तर वेलकम आहे. राहिला प्रश्न त्यांचा, त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार.